नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। माझ्या चॅनलचं नाव आहे प्रतीक्षा क्षीरसागर ब्लॉग्स। हे चॅनल जे आम्ही नुकतंच सुरू केलेलं आहे, जास्त दिवस झालेले नाही आहे। तर मला असं वाटलं की माझं थोडंसं इंट्रोडक्शन तुमच्यासोबत शेअर करावं, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। याच्यामध्ये तुम्हाला मी सांगेल मी काय करते, मी कुठे राहते, मी प्रॉपर कुठली आहे, मला किती मुलं आहेत, अशी सगळी जी इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला देणार। तर चला सुरू करूया। तर सध्या जी आहे मी हैदराबाद मध्ये राहते आणि मी सध्या काहीच करत नाही, मी एक हाऊसवाईफ आहे आणि माझं नाव आहे प्रतीक्षा क्षीरसागर। हे माझं माहेरचं नाव आहे। लग्नानंतरचं माझं नाव आहे प्रतीक्षा धीरज गोलधर। धीरज हे माझ्या मिस्टरांचं नाव आहे आणि ते इथे हैदराबाद मध्ये कॉर्पोरेटला जॉब करतात। मला एक 3 वर्षाचा मुलगा आहे जो सध्या शाळेत जात नाही, घरीच असतो आणि मला खूप दिवसभर एकदम त्रासवून टाकतो आणि त्याच्यामुळेच जे आहे थोडंफार मला व्हिडिओज वगैरे बनवता येत नाही जास्त। त्याच्या मागेच माझा पूर्ण दिवस जातो। गेल्या 3 वर्षापासून जे आहे आम्ही हैदराबाद मध्ये राहत आहे। त्याआधी जे आहे आम्ही बँगलोरला राहत होतो। त्यानंतर बँगलोरला राहत असतानाच आम्हाला लॉकडाऊन लागलं। लॉकडाऊन मध्ये आम्ही यांच्या म्हणजे माझ्या सासरीच राहिलो। त्याच्यात आमचे 3 ते 4 वर्ष गेले। त्यानंतर युगीत झाला, तर मग युगीतला आम्ही घेऊन इथेच आलो डायरेक्टली, कारण नागपूर ते बँगलोर वगैरे जे आहे ते ट्रॅव्हलिंग आम्हाला खूप जास्त होत होतं। त्यामुळे मग आम्ही हैदराबादला येण्याचा विचार केला। मग आम्ही हैदराबादला शिफ्ट झालो। तर 3 वर्षापासून जे आहे आम्ही हैदराबाद मध्ये राहत आहे। तर माझं माहेर जे आहे ते नागपूरच्या जवळ आहे। नागपूरपासून 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावर माझं गाव आहे। माझ्या गावाचं नाव आहे कुही आणि माझं जे सासर आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, वरोऱ्याला। सासर आणि माहेरमध्ये खूप जास्त डिस्टन्स आहे, म्हणजे मला माहेरून सासरी जायला कमीत कमी 2 ते 3 तास लागतात आणि तशी मी खूप कमीच जाते। युगीत झाल्यानंतर, युगीत व्हायच्या आधी जे आहे मी जॉब वगैरे करत होती, पण युगीत झाल्यानंतर मला तो जास्त प्रायोरिटी वाटला। तर त्याच्यामुळे जो आहे मी माझा जॉब सोडला, कारण दोन्ही माझ्याच्यानी सांभाळणं नव्हतं होत आणि मी मेंटली खूप जास्त डिस्टर्ब होत होती, म्हणून मग मी जॉबच सोडून दिला। पण आता 3 वर्ष त्याच्यामध्ये खूप गुंतले मी। तर मग आता मला असं थोडं रिअलाइज झालं की नाही, आता 3 वर्ष झाले, तो मोठा होता आणि पुढच्या वर्षीपासून तो तसाही शाळेत जाणार आहे। तर मला थोडाफार वेळ मिळेलच। सध्या आता नाही मिळेल, 5-6 महिने, पण नंतर मग मिळेल। मग असं वाटलं की आता आपण पण काहीतरी करूया। तर मग त्याच्यासाठी जो आहे मी हा एक स्टेप घेतला आहे की ठीक आहे, आपण चॅनल बनवूया आणि आपलं जे पण डेली रुटीन आहे हैदराबाद मध्ये आपण कसं राहतो, काय राहतो, असं सगळं आपण शेअर करूया। तर ह्या सगळ्या चॅनलवर जे आहे माझी लाईफस्टाईल जी आहे ती शेअर करणार आहे। तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की प्लीज मला सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्ट शिवाय हे पॉसिबल नाही आहे। तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं प्रेम मला द्या। जसं मी सांगितलं, मी जॉब सोडला। जॉब सोडल्यानंतर 3 वर्ष तर माझे निघून गेले, पण आता मला असं रिअलाइज होत आहे की मी स्वतःकडे लक्ष देत नाही आहे। मी कशी पण राहते, फक्त युगीतच्याच मागे मागे असते। तर आता मला असं थोडंसं सेल्फ रिअलायझेशन व्हायला लागलं की मी स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि यासाठी मग असं वाटलं की, आणि घरी कसं मी एकटीच राहते, तर असं वाटते की कोण बघणार आहे आपल्याला, आणि आपण एवढ्या लांब राहतो, आपल्याकडे कोण येणार आहे ना, कोणी मित्रमैत्रिणी आहे ना, फॅमिली कोणी आहे, कोणी येत नाही आपल्याला माहिती आहे। त्यामुळे आपण कसंही राहतो घरी की थोडंसं या निमित्तानं जे आहे ते थोडंसं चांगलं राहणं होईल आपलं, थोडं आपण पण थोडंसं अपडेटेड राहू, अपग्रेडेड राहू, त्यासाठी जे आहे मी हे चॅनल सुरू केलेलं आहे। सो आय होप तुम्ही मला सपोर्ट कराल आणि मला खूप खूप प्रेम द्याल। आणि इथे कसं हैदराबाद मध्ये राहतो, तो इथे लँग्वेजचा खूप प्रॉब्लेम आहे आणि मी घरीच राहते, त्याच्यामुळे बाहेर कुठे जाणं होत नाही आणि आम्ही एका इंडिव्हिज्युअल अपार्टमेंट मध्ये राहतो, रेंटेड हाऊस आहे आमचं। आणि इथे जी आहे पूर्ण जे अपार्टमेंट आहे ते सगळे तेलुगू लोक आहे, आम्ही एकच इथे मराठी राहतो। त्याच्यामुळे इथे एवढं काही समजत नाही, आपले सण वगैरे असतात ते काहीच होत नाही। तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन आधी सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओज जे थोडेफार टाकले आहेत मी ते शेअर करा, लाईक करा। तसं मी आता जस्ट सुरू केलाय, मला असा खूप अनुभव नाही आहे युट्यूबचा, पण मी हळूहळू जे आहे स्वतः शिकते आहे। व्हिडिओज कसे एडिट करायचे हे पण मी शिकते आहे, सगळं शिकते मी। जसे जसे शिकेल तशीच मी पुढे जाईल। प्लीज मला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये।